त्र्यंबकमध्ये अतिक्रमण निर्मूलन मोहिमेला सुरुवात। आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील रस्ते कामांना सुरुवात होत आहे। यामध्ये सुमारे 90 कोटी रुपयांचे 18 किमी लांबीच्या अंतर्गत रस्त्यांच्या कामाला आता प्रारंभ होत आहे। शहराच्या बहुतांश भागात नव्याने पाणीपुरवठा पाईपलाईन टाकण्यात येत आहे। वीज वितरण तारा आणि ऑप्टिकल फायबर यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात येत आहे। यासह पावसाळी गटारी आणि सांडपाण्याच्या भुयारी गटारी बांधण्यात येणार आहेत। त्यासाठी गावातील रस्ते अतिक्रमणमुक्त होणे गरजेचे आहे। या कामांना अडथळे ठरत असलेल्या सर्व अतिक्रमणे हटवण्यासाठी नगर परिषद प्रशासनाने आजपासून अतिक्रमण हटाव मोहीम सुरू केली। त्यासाठी 2 JCB 2 ट्रॅक्टर नगर परिषदेचे अधिकारी कर्मचारी पोलीस फौजफाट्यासह सकाळी 11 वाजता कामगिरीवर निघाले। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक, मंदिर चौक, लक्ष्मीनारायण चौक, मेन रोड, तेली गल्ली, भाजी मंडई, पोस्ट गल्ली आदी ठिकाणी असलेले हातगाडे टपऱ्या वाहतुकीला अडथळे ठरत असलेल्या सर्व अतिक्रमणे हटवण्यात आली। मागील अनुभव लक्षात घेता नुकसान होऊ नये म्हणून काही जणांनी आधीच अतिक्रमण काढून घेतले। मात्र वेळेवर बघू या वृत्तीतून काही दुकानदारांचे हातगाडे लोखंडी बाकड्यांवर JCBचा हातोडा मारण्यात आला, तर काही व्यावसायिक आम्ही स्वतःहून अतिक्रमण काढून घेतो, नुकसान करू नका अशी गयावया करीत होते। मात्र 4-5 दिवसांपूर्वीच नोटीस देऊन सुद्धा नागरिक सावध न झाल्याने त्यांचे अतिक्रमण काढण्यात आले, तर काही सामान जप्त करण्यात आले। वास्तविक पाहता त्र्यंबकचे सर्व अर्थकारण येणारे भाविक, धार्मिक विधीसाठी येणारे नागरिक व पर्यटक यांच्यावरच अवलंबून असल्याने बरेच जण दुकानदारीवर अवलंबून आहे। त्यामुळे ते जिथे जागा मिळेल तेथे दुकाने थाटत असतात। त्यामुळेच नगरीला अतिक्रमणाचा विळखा पडतो। त्यासाठी व्यावसायिक संकुलाची उभारणी करणे गरजेचे आहे। 3 फुटांच्या छपऱ्यांना अभय। त्र्यंबकेश्वर हे पावसाचे माहेरघर असल्याने येथे मोठ्या प्रमाणावर पाऊस पडतो। तसंच येथील बरेच घरे लाकडी असल्याने ऊन पावसापासून संरक्षणासाठी घरे दुकानांवर असलेल्या 3 फुटांपर्यंतच्या छपऱ्यांना अतिक्रमणातून सूट देण्यात आल्याने नागरिकांना दिलासा मिळाला। गंगा स्लॅबवरील व्यावसायिकांना दिलासा। मेन रोड गंगा स्लॅबवर अनेक जण भाजीपाला, फळ, कटलरी असे विविध व्यवसाय करतात। त्यांच्यासाठी पार्किंगजवळ गाळे देण्यात येणार आहेत। त्यामुळे तुर्तास त्यांना अतिक्रमणामधून दिलासा मिळाला आहे। दरम्यान पुढील टप्प्यात शाही मार्ग मोकळा। या मोहिमेनंतर पुढील अतिक्रमण निर्मूलन मोहीम शाही मार्ग मोकळे करण्यासाठी हाती घेण्यात येणार आहे। त्यावेळी अतिक्रमित व अवैध पक्के बांधकाम काढण्यात येणार असल्याचे समजते। याबाबत सध्या गुप्तता पाळण्यात येत आहे। तथापि सिंहस्थ कुंभमेळा अमृतस्नान निर्विघ्न संपन्न करण्यासाठी प्रशासनाला कठोर कारवाई करावी लागेल व नागरिकांनी त्यासाठी सहकार्य करावे अशी अपेक्षा प्रशासकीय पातळीवर व्यक्त होत आहे। साहजिकच त्र्यंबकवासियांच्या दृष्टीने यापुढील कालावधी कसोटीचा राहणार आहे असे दिसून येत आहे। वृत्तसंकलन जगन घागरे, त्र्यंबकेश्वर।